बीड जिले की दबंग पूर्व सांसद प्रीतम बाई मुंडे ने केस विधानसभा क्षेत्र में भारतीय जनता पार्टी और मित्र पार्टी की आधिकारिक उम्मीदवार नमिता ताई अक्षय मुंदड़ा के लिए प्रचार करने के लिए शिरूर घाट पर एक नुक्कड़ सभा की। इस अवसर पर विधायक नमिता ताई मुंदड़ा ने केस विधानसभा क्षेत्र में किए गए विकास कार्यों की जानकारी दी। उन्होंने मतदाताओं को चुनौती दी है कि वे मुझे निर्वाचन क्षेत्र में विकास कार्यों को बैकलॉग को पूरा करने का एक और मौका देंगे। इस समय बीड जिले के गौरवान्वित पूर्व सांसद प्रीतम ताई मुंडे ने अभियान कोने की बैठक के दौरान बोलते हुए कहा, जन नेता पंकजा मुंडे के हाथ मजबूत करने के लिए भारतीय जनता पार्टी और मित्र पार्टी के अधिकृत उम्मीदवार नमिता ताई अक्षय मुंदड़ा को भारी मतों से जिताने का आग्रह किया गया है। साथ ही शिरूर, पिट्टी, मालवाड़ी, एकुरगा, देठना, नाहुली आदि ग्रामस्थों ने प्रीतम ताई मुंडे का माला, शॉल और पुष्पगुच्छ से स्वागत किया है। संतोष हंगे, भगवान केदार, रमाकांत, बापू मुंडे, नंदू दादा मुराले, डॉक्टर नेहरकर, वसंत केदार आदि प्रमुख कार्यकर्ता उपस्थित थे। यह कार्यक्रम सफल करने के लिए बलिराम डोईफोड़े सर, महादेव तांबड़े सर, हरिदास तांबड़े, विजय सांगले, सिद्धू सांगले, शिवाजी यादव, मच्छिंद्र सांगले, बबन गायकवाड सर आदि ने परिश्रम 25-15चे जे स्वप्न आपल्याला पंकजाताईंनी बघायला शिकवले ते पुन्हा पडू लागले होते। म्हणून ताई राज्याच्या राजकारणात पाहिजे ही आपली इच्छा होती। ती इच्छा पूर्ण झाली, दुर्दैवी घटनेने पूर्ण झाली, पण ताई पुन्हा राज्याच्या राजकारणात आल्या। पण ताई आता आमदार आहेत, नुसत्या आमदारकीवर भागायला का आपलं? नमिताताईंनी आमदार म्हणून गावामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आणलाय। काय इथं 2 कोटीचा रस्ता, 4 कोटीचा रस्ता असे सगळे मिळून गेले तर 8-10 कोटीचे काम प्रत्येक गावामध्ये चालू आहेत। पण तेवढ्याने भागायला का आपलं? नाही, आम्हाला अजून विकास पाहिजे, कारण विकासाच्या बाबतीमध्ये बीड जिल्ह्यावर गेली अनेक वर्ष हा अन्याय झालेलाच आहे। ज्या वेळेला महाराष्ट्राचं राजकारण हे पश्चिम महाराष्ट्र केंद्रित राहिलं तेव्हा मराठवाड्याच्या विकासाला नशिबाला केवळ उपेक्षाच आली आणि त्यातल्या त्यात बीड जिल्ह्याच्या जास्तच आलं। नेहमी येणं झालं त्यामुळे तुमच्याशी माझी एक वेगळी अटॅचमेंट आहे। आज इथे कार्यक्रम जरी शिरूरमध्ये असला तरी सुद्धा एकुरक्याचे आले, पिट्टीचे आले, सारणीचे आले, साळूचे आले, अजून माळेवाडी असेच अनेक गावातले सगळे कार्यकर्ते येऊन इथे, कारण मी तुमच्या गावावरून दैठण्याचे आले, मी तुम्हाला येऊन तुमच्या गावाच्या वेशीवरती सत्कार स्वीकारण्याचं कबूल केलं होतं। पण वेळ झाला आणि निवडणुकीचे दिवस आहेत, आचारसंहितेचं पालन करताना आपल्याला 10 वाजेपर्यंत कार्यक्रम 2014 ते 19च्या काळात जे विकासाची उंची बीड जिल्ह्याने गाठली होती त्या उंचीवर आपल्या जिल्ह्याला नेऊन ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्या आमदारांना भरघोस मतांनी विजय करून द्यायचंय। त्यांचं काम 5 वर्ष तुम्ही पाहिलेलं आहे। त्यांनी आपल्या विधानसभेसाठी त्यांचं पुढचं काय विजन आहे ह्याच्याविषयी त्यांनी सांगितलंय। त्यांना काय काय करण्याची त्यांची इच्छा आहे, केलेलं काम पाहिलंय, काय करायचंय ते त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे त्यांचं काम पाहून पुढच्या काळामध्ये अशीच विकासाची गंगा आपल्या भागामध्ये निरंतर वाहत राहावी अशी इच्छा असेल तर उद्याच्या 20 तारखेला 2 नंबरला नमिताताईंचं नाव आहे, त्या 2 नंबरच्या नमिताताईंच्या नावासमोर कमळाचं बटन दाबून भरघोस मतांनी त्यांना विजयी करून द्या। तुमचे सगळे प्रश्न सुटलेत असा माझा दावा नाही, सगळ्याच्या सगळे प्रश्न आम्ही सोडवू शकतो असाही माझा दावा नाही, पण तुमचे प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही राजकारणात आहोत। आम्हाला या राजकारणाकडून स्वतःच्या पदाची कुठलीही लालसा, कुठलीही अपेक्षा नाही। केवळ आणि केवळ मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणं आणि ते प्रश्न सोडवून घेणं यासाठी आम्ही सगळ्या राजकारणात आहोत। आमचं काम तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्शून गेलं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये ताईंचे हात बळकट करण्यासाठी आपले आशीर्वाद नमिताताईंच्या पाठीशी उभे करा एवढीच कळकळीची विनंती करते। खूप दिवसांनी भेटल्यामुळे मला बोलायची इच्छा तर खूप आहे। आणखीन मी अर्धा वर्षामध्ये त्याचा जो कार्यकाळ असतो एका आमदाराचा त्याचा 50% वेळ अनफॉर्च्युनेटली म्हणजे आपण निवडून आलो ऑक्टोबर 24ला रिझल्ट होता, नोव्हेंबर 27ला मतदान झालं, डिसेंबरमध्ये पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये झालं आणि लगेच जानेवारीमध्ये करोना आला। करोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण म्हणजे कसा वेगळाच काहीतरी प्रसंग आपल्यावर आलेला, काहीतरी वेगळाच आजार होता, कुणालाच कळे नाही। आपल्या सर्वांना म्हणजे हे सुद्धा माहित नव्हतं की किती काळ राहणार आहे। आपला जो फंड आहे तो सगळा बंद केला गेला होता, जेवढा फंड मिळत होता तो मी आरोग्य विभागाकडे देत होती, कारण ती काळाची गरज होती।
त्यावेळेस मला आठवतं जेव्हा उभ्या महाराष्ट्रामध्ये कोविड जम्बो सेंटर उभं करण्याचं काम बाकीच्या मतदारसंघात चाललेलं, बाकीच्या मतदारसंघात अक्षरशः कुठे कुठे तर लोकांना मंगल कार्यालय भरती करत होते कारण बेड उपलब्ध नव्हते हॉस्पिटल्समध्ये. पण आपल्याला आपल्या केज विधानसभा मतदारसंघांच्या एकही व्यक्तीवरती अशी वेळ आली नाही, कारण आपल्याला आपल्या आदरणीय विमलताईंनी कुठली तरी दूरदृष्टी ठेवून लोखंडी सावरगावचं हॉस्पिटल आधीच बांधून ठेवलेलं. आपण तातडीने ते सुरू केलं, त्याला जे लागेल तो फंड उपस्थित करून दिला, तिकडे जी लागेल ती परमिशन घेतली आणि 1000 बेडेडचं कोविड रुग्णालय म्हणून ते हॉस्पिटल आपल्याला 2-2.5 वर्ष वापरण्यात आलं. मला आठवतं माझं बाळ छोटं होतं तेव्हा आदरणीय प्रीतमताईंचा मला फोन आला आणि प्रीतमताईंनी मला फोन. केज से मीडिया 9 के लिए संवाददाता जयद्रथ गायकवाड़ की रिपोर्ट। तो ये थी इस बुलेटिन की कुछ खास खबरें। ऐसे ही ताजा तरीन खबरों के लिए देखते रहिए मीडिया 9। नमस्कार।